नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं इथं थोडी इथं पाळी राहिलेली आहे कारण की डिझेल आपलं संपलेलं होतं. तर आज आपण डिझेलची कॅन आणलेली आहे. तरी आता ही डिझेलची आपण कॅन काढून घेऊ. आपल्या मध्ये एक थोडंच डिझेल राहिलेलं होतं, 1 लिटरच असेल. पण आपण कधीच डिझेल हे आपल्या लिटरमधलं कमी होऊन देत नाहीत, कारण की जेणेकरून आपल्या जे विडर आहे याची म्हणजे जर टाकी जर पूर्ण जर खाली झाली तर आपलं जे विडर आहे ते इयर धरतं व नंतर ते चालू करण्यासाठी थोडा परेशानी होती. त्यामुळं आपण डिझेल हे किती आहे काय आहे हे चेक करूनच विडर चालवतो. ही आता आपण 5 लिटरची कॅन घेऊन आलेलो आहोत. तरी आता ही आपण आता ह्या दोरी आपण बांधून आणलेला आहे, ते आता सोडत आहोत. आता सुटलेला आहे. कॅन तुम्ही पाहू शकता की डिझेलची कॅन घेऊन आलेला आहोत. आपलं डिझेल भरपूर तिकडच्या पाळीमुळं जास्त उडलं होतं. हे आपण नरसाळ घेतलेलं आहे डिझेल वाचण्यासाठी. आता हे पहिल्यांदा ही दोरी काढून टाकू. डिझेल टँक खोलून घेऊ. हे थोडं जाम आहे. हे आता आपण डिझेल टाकायला यामध्ये सुरुवात केलेली आहे. आपली डिझेल टँक फुल केलेली आहे. यामध्ये आता कॅनीमध्ये 1-1.5 लिटर उरलेलं असेल, जे यामध्ये पण पहिलं आपलं असेल. पाहू शकता तुम्ही, पण डिझेल टँक ही फुल केलेली आहे. आता आपण चालू करणार आहोत. ते तिकडं थोडी जी पाळी राहिलेली आहे ती हाणण्यासाठी. हे जे रान आता आपण भिजवलेलं आहे, इकडं थोड्या पळाट्या हे होत्या, त्याच्यामुळं इकडं आपण वखरणी चालवली नव्हती. आता हे काल इकडून पण भिजायला रान नव्हतं म्हणून इकडून पण भिजवलेलं आहे. हे आपल्याला आज भिजायपुरतं रान इथं करायचं आहे, कारण की आता दिवस मावळत आलेला आहे व 6 वाजता आपली 3 फेज जी लाईट असते ती लाईट येते. आता ते तिथं जे लिंबाखाली लावलेलं आहे ते आपलं विडर आहे. आणि आता जे भिजलेलं रान आहे त्याच्या पलीकडच्या नळ्या लावायच्या आहे. 6 वाजत आलेले आहेत. 6 वाजता लाईट येईन, त्याच्या अगोदर आपल्याला आता हे पाईप पलीकडं घ्यायचे आहेत. हे इथलं तर आता रान भिजवलेलं आहे काल, आता हे पलीकडं भिजवायचं आहे. ते विडर आता तिकडं आपण सोडलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.